अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे आयात शुल्क लागू करण्याची घोषणा बुधवारी रात्री उशिरा केली। भारतावरती 26% आयात शुल्क लादण्यात येणार आहे। चीनवर 34% शुल्क आकारलं जाणार आहे। अमेरिकेच्या या दणक्याचा फटका जगभरातील देशांना बसू लागलेला आहे। कृषी मौल्यवान खडे, रसायनं, औषध निर्माण, वैद्यकीय साहित्य निर्मिती, इलेक्ट्रिक वस्तूंची निर्मिती आणि यंत्रांची निर्मिती या क्षेत्रांना या निर्णयाचा नक्कीच फटका बसेल। तर भारताचं वाणिज्य खातं याचा काय परिणाम होईल हे तपासतंय। मात्र हा फार मोठा फटका नाही असं वाणिज्य विभागाचं मत आहे। पण दरम्यान भारतावरती अमेरिकेचं आयात शुल्क वाढल्यामुळे शेअर बाजारावरती परिणाम झाल्याचं पाहायला मिळालंय। बाजार सुरू होता सेन्सेक्स 500 अंकांनी आणि निफ्टी 140 अंकांनी कोसळलेला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीचं जे धोरण आहे त्याचा परिणाम लगेचच जागतिक बाजारपेठांवरती दिसून आला, आशियाई बाजारपेठांमध्येही दिसून आला आणि अर्थातच भारताचा सेन्सेक्स सुद्धा 500 अंकांनी आणि निफ्टी 140 अंकांनी कोसळलेला आहे। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील। अभिषेक, 2 दिवसांपूर्वी सुद्धा सेन्सेक्स खाली आला होता, त्यानंतर काहीसा सावरला होता, परंतु आज मात्र जे चित्र आहे टॅरिफच्या धोरणानंतर ते पाहता ही घसरण भविष्यामध्ये सुद्धा सुरू राहण्याची शक्यता आहे का अभिषेक? एकूणच पाहायचं तर लिबरेशन डे जो ट्रम्प यांचा लिबरेशन डे आहे त्यामुळे कुठंतरी इतर जागतिक बाजारामध्ये आपल्याला चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं आहे। 2 दिवसापूर्वी जर का पाहायचं तर भारतीय भांडवल बाजारात देखील मोठ्या प्रमाणात चिंता ही पाहायला मिळालेली होती आणि त्यामुळे भांडवली बाजारामध्ये एकूणच घसरण दिसलेली होती। आज देखील टॅरिफ जे लागू झाल्यानंतर जर का पाहायचं तर साधारणपणे निफ्टी हा 550 अंकांनी तर एकूणच माफ करा सेन्सेक्स हा 550 अंकांनी तर निफ्टी हा साधारणपणे 135हून अधिक अंकांनी आपल्याला खाली गेल्याचा पाहायला मिळत आहे। एकूणच हे कर लादल्यानंतर कुठेतरी IT कंपन्यांचे समभाग जे आहेत ते आपल्याला कोसळल्याचं दिसतं आहे। सोबतच टाटा मोटर्सचे जे शेअर्स आहेत त्यावर देखील आपल्याला परिणाम झाल्याचा पाहायला मिळत आहे। मागे ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।